अंजनगाव सुरजी तालुक्यातील पांढरी खानमपूर येथील राष्ट्रीय महामार्ग 545C वरील अतिक्रमण जागेवर प्रतिष्ठाने उभारलेल्या दुकानांवर 22 एप्रिल रोजी राष्ट्रीय महामार्ग ऑथॉरिटी यांच्याकडून अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविण्यात आली आहे। मागील वर्षी प्रवेशद्वाराच्या वादावरून चर्चेत असलेले तालुक्यातील पांढरी खानमपूर हे गाव राष्ट्रीय महामार्गावर असून राष्ट्रीय महामार्गावर बऱ्याच नागरिकांनी अतिक्रमण केले होते। महामार्गावर अतिक्रमित प्रतिष्ठानामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या। याबाबत शासकीय पोर्टलवर मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्या होत्या। या तक्रारीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून अतिक्रमण धारकांना अतिक्रमण बाबत नोटीस बजावल्या होत्या। आज अतिक्रमित जागा मोकळी करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पोलीस विभागामार्फत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली असून पांढरी गावात असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर सर्व अतिक्रमित प्रतिष्ठाने हटवून राष्ट्रीय महामार्ग मोकळा करण्यात आला। यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अकोला उपविभागीय अभियंता प्रज्ञाकर वानखडे, स्थापत्य अभियंता मंगेश पंडित, अंजनगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार IPS अधिकारी प्रशांत दगडे, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सागर भास्कर तसेच RPF फोर्स अंजनगाव पोलीस स्टेशन पोलीस कर्मचारी यांनी अतिक्रमण मोहीम राबविली। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुरजी।